पालघर जिल्ह्यात वेल माशाची उलटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अँबरग्रिसच्या अवैध विक्री प्रकरणी मोठा धक्का देणारी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सापळा रचून एका संशयित व्यक्तीस अटक करत 1.858 किलो अँबरग्रिस जप्त केला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 1,85,00,000 रुपये इतकी आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती जव्हारमधील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे नालासोपारा पूर्व परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयित हा अँबरग्रिस विक्रीसाठी ग्राहकाच्या शोधात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. झडती दरम्यान प्रतिबंधित पदार्थ जप्त झाला आणि प्राथमिक चौकशीत या व्यवहारामागे दलालांचे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला गेला. अँबरग्रिस हा स्पर्म व्हेल या दुर्मिळ जातीच्या माशाच्या पचन संस्थेतून तयार होणारा अत्यंत मौल्यवान पदार्थ असून आंतरराष्ट्रीय परफ्यूम उद्योगात त्याला मोठी मागणी आहे. मात्र भारतात हा पदार्थ वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्रतिबंधित असल्यामुळे त्याचा साठा, वाहतूक किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. या प्रकरणाचा तपास सध्या तुळींज पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा करीत असून त्यांना वन विभागाचे अधिकारी सहकार्य करीत आहेत. जप्त केलेला पदार्थ कुठून आणला गेला, त्यामागे किती लोक सहभागी आहेत आणि हा व्यवहार आंतरराज्यीय की आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यासह आदिवासी भागात खळबळ उडाली असून आर्थिक आमिषाला बळी पडून अशा बेकायदेशीर आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तपास यंत्रणांनी दिला आहे. प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत गांगुर्डे, पालघर.